कोकळेत केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव स्पर्धेचे उद्घाटन. कोकळे तालुका कवठेमंकाळ येथे रांजणी केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा श्री रेणुका विद्यामंदिर कोकळेच्या भव्य पटांगणावर मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात आज सुरू झाल्या. या क्रीडा स्पर्धा 2 दिवस चालणार असून या स्पर्धेचे उद्घाटन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन धनाजीराव पाटील व तात्यासाहेब माळी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी क्रीडांगणाचे उद्घाटन शिवसेनेचे तालुका प्रमुख वैभव कुलकर्णी व खरेदी विक्री संघाचे संचालक सचिन पाटील यांनी श्रीफळ वाढवून केले. उद्घाटन प्रसंगी कोकळे गावचे सरपंच विजयभाऊ तोडकर, उपसरपंच सुनीता चव्हाण, सदस्या स्वाती ओलेकर, सदस्य मोहन कोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास मुख्याध्यापक बिराजदार सर भगवान दुधाळ, दीपक बंडगर, दत्ता भडके सह सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, रांजणी केंद्राचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते. रांजणी केंद्राच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाविषयक प्रतिज्ञा घेऊन क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बंडगर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम खेळाचे प्रदर्शन करून आपल्या गावाचे व शाळेचे नाव उज्ज्वल करा असे सांगून संपूर्ण क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब देवमाने यांनी केले. तर सर्वांचे आभार शशिकांत भुजबळे यांनी मानले. यावेळी रांजणी केंद्रातील 20 शाळांचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. TS न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे. मान्य श्री धनाजी पाटील अध्यक्ष काँग्रेस नेते, मान्य श्री सचिन पाटील खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, मुक्तीचे अध्यक्ष मान्य श्री भगवान बरोबर.